The great happiness. Buddham saranam gacchami natang kammam katang sadhu yang katva nutappati yassa asu mukhorodam vipakam patisevati. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म मिळाला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या मैत्री बुद्ध विहारात उपस्थित N11 हडको आणि परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। तर आपण गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या भगवान बुद्धांनी राजगिरी या ठिकाणी वास्तव्य करीत असताना एका शृगाल नावाच्या तरुणाला 6 दिशांची पूजा का आणि कशी करावी या विषयाला अनुसरून अत्यंत मार्मिक, प्रेरणादायी आणि जीवनासाठी दिशादर्शक ठरणारा उपदेश दिलेला आहे, ज्याला बौद्ध साहित्यामध्ये सिगालोवाद सुत्त म्हणून संबोधल्या जाते। कालपर्यंत, परवापर्यंत आपण या सिगालोवाद सुत्तातील 6 दिशांची पूजा करण्याच्या पूर्वी सिगालाची अर्थात शृगालाची एक मानसिकता, या 6 दिशांची पूजा करण्यासाठीची मानसिकता भगवान बुद्धांनी तयार केलेली होती। आणि कालपासून आपण पाहतोय, अर्थात 14व्या भागापासून आपण पाहतोय की निश्चित भगवान बुद्धांनी पूर्व दिशा कुणाला म्हटलाय, पश्चिम दिशा, दक्षिण दिशा, उत्तर दिशा, वरची दिशा आणि खालची दिशा भगवंतांनी कुणाला म्हटलाय आणि का म्हणून त्या दिशांना पूजा करण्यासाठी म्हणून सांगितलाय, ह्याचं विवेचन आपण कालच्या एका भागामध्ये करत असताना पाहिलं की पूर्व दिशा माता पिता कसे असतात आणि माता पित्यांना पूर्व दिशा समजून त्यांची पूजा कशी करावी, पूजा म्हणजे काय
ह्याबद्दलचं विवेचन आपण कालच्या 14व्या भागामध्ये केलेलं आहे की माता पित्यांचे आणि मुलांचे परस्परांशी एक दुसऱ्यांशी संबंध कसे असावेत, त्यांचे कर्तव्य काय असावेत हे सांगत असताना मी आपणास काल सांगितले की मुलांचं काय कर्तव्य आहे माता पित्यांच्या प्रती, मुलांनी कशी सेवा करायला पाहिजे, सेवा म्हणजे पूजा कशी करायला पाहिजे, पूजा म्हणजेच सेवा, पूजा म्हणजेच कर्तव्य, पूजा म्हणजेच जबाबदारी, अशा प्रकारचा भगवंताने अर्थ सांगितलेला आहे। आणि त्याला विस्ताराने आपण काल पाहिलं की मुलांनी माता पित्यांची सेवा कशी करावी, पूजा कशी करावी, कर्तव्य कोणते आहेत आपल्या आईवडिलांच्या बद्दल, आपले मुलगा म्हणून, मुलं म्हणून, मुली म्हणून। आजच्या भागामध्ये अर्थात आजचा 15वा भाग आहे आणि आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जर मुलांची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे किंवा त्यांनी सेवा करावी, त्यांनी पूजा करावी माता पित्यांची, तर मग माता पित्यांचं कोणतं कर्तव्य आहे, कोणती जबाबदारी आहे, कोणते कर्तव्य त्यांनी मुलांच्या संदर्भामध्ये पार पाडले पाहिजे जेणेकरून त्यांची मुलं आदर्श मुलं म्हणून घडतील, तयार होतील, निर्माण होतील। यासाठी म्हणून भगवान बुद्धांनी माता पित्यांना सुद्धा आपल्या मुलांच्या संदर्भामध्ये काही कर्तव्य सांगितलेले आहेत आणि त्या कर्तव्यांची जाणीव आजच्या उपदेशामध्ये आपणास करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे। तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा, हा उपदेश बघा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याच उपदेशांना आम्ही व्यावहारिक बनवून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, त्याची कारणंही तशीच आहेत। वर्तमान जीवनामध्ये लोकांकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा बऱ्याचदा फार वाईट वाटते काही लोकांकडे पाहून। सगळ्या गोष्टी आहेत परंतु घरामध्ये प्रेम, आपुलकी, आदर, मान, सन्मान ह्या गोष्टी नाही आहेत आणि म्हणून घराची घडी विस्कटलेली आहे। अपवाद वगळता सगळ्या समाजाच्या सगळ्या लोकांमध्ये अशीच परिस्थिती आहे। मी काल बोलता बोलता माईकवरून जाहीरपणे म्हणालो की आज आपण पाहतो आहे की लोक बघा वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी कपडे घालून कुठे काय काय खेळायला चाललेत। स्त्रिया, पुरुष, तरुण, तरुणी आपल्या देशातले एका दगडाला कुणाला तरी काहीतरी देव म्हणतात लोक आणि त्यांच्या नावाने हे सगळं काही जर चाललंय तर जे खेळायला चाललेत तिकडे, जे पाया पडायला जातात, जे अनवाणी पायाने राहतात, कोणत्याही जाती धर्माचे असोत, आपण टीका करत नाही, पण हकीकत आपण पाहिली पाहिजे की जे लोक जे अस्तित्वात नाही त्यांच्या नावाने उपवास करत असतील, त्यांच्या पाया पडत असतील, तर तेच लोक आपल्या घरच्या मायबापाची पूजा करत असतील काय? हा प्रश्न आपल्या देशातल्या लोकांना मी विचारतो या निमित्ताने। जे अस्तित्वात नाही त्यांच्या नावाने अनवाणी पायाने राहणे 9 दिवस, जे अस्तित्वात नाही त्यांना नैवेद्य दाखवणे, जे अस्तित्वात नाही, ज्याला पान्हा फुटू शकत नाही, जे आपल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही हकीकतमध्ये, त्याला मानणे, त्यांची पूजा करणे, त्यांच्यासाठी काय काय आटापिटा करणे, ह्याची ही एक वेगळी बाजू झाली। आणि दुसरी बाजू मग असे करणारे लोक आपल्या घरातले पुब्बाचर्या म्हटलं भगवंतानं ज्यांना पूर्वाचार्य माता पित्यांना म्हटलेलं आहे, त्यांची पूजा करत असतील काय? पूजा म्हणजे काय तर त्यांची सेवा करत असतील काय? किंवा त्यांचा सगळ्या प्रकारे त्याचं व्यवस्थापन करत असतील काय? सांभाळ करत असतील काय? पोषण करत असतील काय? आदर करत असतील काय? सन्मान करत असतील काय? असा प्रश्न मी कालही विचारलेला आहे आणि आजही मी हे जाणीव करून देतो आहे, कारण आपल्या देशामध्ये परिस्थिती फार वाईट आहे। शिकले सवरलेले लोक आम्ही पाहतो आहे, जागरूक देवस्थान सोडलं घरातलं तर मायबाप जागरूक देवस्थान आहे ना, मायबाप काय आहे? जागरूक देवस्थान आहे। आणि खरं जागरूक देवस्थान सोडलं आणि खोटं जागरूक देवस्थानला पाया पडते, डोकं टेकू टेकू, नारळ फोडू फोडू, काय काय करून। अरे डोकं फुटून जाईल पण तिकडं पाझर फुटणार नाही। उलट पक्षी इकडे घरामध्ये जर तुम्ही हसून खेळून राहिलात, प्रेमाने राहिलात, औषधोपचार दिले, जेवण दिलं, सन्मान दिला, तर अंतःकरणातून आशीर्वाद मिळत राहतील। मिळतील की नाही? मिळतील की नाही?
आणि त्यामुळे भगवंताने बघा 2600 वर्षांपूर्वी शृगालाला हा उपदेश केला की मुलांचं आपल्या आईवडिलांच्या प्रती काय कर्तव्य असावं, आणि आजच्या उपदेशामध्ये आईवडिलांचं मुलांच्या संदर्भामध्ये काय कर्तव्य असावं. आम्ही पाहतोय, आपण अनुभवत असाल, बरेच 99% मायबाप अनुभवतात की मुलं वायाला गेलेले आहे. आता काय करावं म्हणतात. सकाळीच एका माऊलीचा फोन आला, रोजच कोण्या ना कोण्या माऊलीचा भगिनीचा फोन येते, कोण्या बाबाचा फोन येते, कोण्या दादाचा, कोण्या भाऊचा, रोज लोकांचे फोन येतात आणि विचारतात भंतेजी काय करावं. काही गोष्टी अशा असतात बांधवांनो, माझ्या मातांनो, भगिनींनो, की त्या ठराविक वेळेतच करायच्या असतात. वेळ निघून गेली की पश्चातापाशिवाय आपल्या हातात काहीच उरत नाही. उरते? काहीच उरत नाही. इच्छा असून आपण काही करू शकत नाही. करू शकतो का? मारू शकत नाही, बोलू शकत नाही, रागावू शकत नाही. करू शकतो? नाही. जे जेव्हा जशा प्रकारे करायला पाहिजे असते ते आपण तेव्हा केलेलं नसते. मी नेहमी सांगतो लोकांना, मुलांचे लाड करावेत, मुलांचे लाड करू नये अशा मताचा मी नाही, भगवानही नव्हते. पण भगवंतानं ही एक गोष्ट सांगितली सगळ्या बाबतीमध्ये की अतिरेक बरा नसतो. कोणताच लाडाचा अतिरेक बरा नसतो. लाडानं वेडे होतात लेकरं. अनेक घरातले लेकरं लाडाने वेडे झाले आहेत का नाही? तेच लेकरं की ज्यांना प्रचंड आपण काय काय जीव लावलेला असतो, घेऊन दिलेला असते, खेळवलेलं असते, तेच लेकरं एक दिवस आपल्याला भारी पडतात. काही बोलू शकत नाहीत मायबाप. आणि म्हणून भगवंताने ही जाणीव करून दिली की तुमचं कर्तव्य काय आहे. तुम्ही ज्याप्रमाणे शाळेच्या शिक्षणाची काळजी घेता, शाळा निवडताना 100 वेळा विचार करता का नाही? शाळा कोणती असावी, 4 पैसे गेले तर गेले, इंग्रजी शाळा असावी म्हणतात का नाही मायबाप? म्हणता का नाही? त्यांचे कपडे घेताना, क्लासेस लावताना त्यांना, किंवा अजून काय काय शहाणसो करत असताना खाण्यापिण्याच्या बाबतीत किती विचार करता तुम्ही? करता का नाही? मग भगवंताने सांगितलं की करायलाच पाहिजे तुम्ही विचार. पण मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना तुम्ही संस्काराच्या बद्दल विचार करता काय? वाढत्या वयामध्ये आपल्या पोराचा पाय कोणीकडे पडत आहे ह्याचा तुम्ही त्यावेळेस जर कानाडोळा केला ह्या बाबतीमध्ये, तर त्याचे दुष्परिणाम जेव्हा भोगण्याची वेळ येईल ना, तेव्हा रडण्याशिवाय दुसरा कोणताच उपाय आपल्याकडे नसेल म्हणाले बघ, पर्याय नसेल म्हणाले बघ. असतो काय? मी ही जी गाथा म्हणालो ना, आज हेतू पुरस्सर गाथा म्हटलं मी, डबल त्या दिवशी एका ठिकाणी बोललो मी याच्यावरती, आणि आजही ही गाथा बोलून दाखवली. भगवंताचं वचन आहे धम्मपदातलं. काय म्हणाले भगवान याच्यामध्ये? ते कर्म करणे चांगले नव्हे. लक्षपूर्वक आहे का? कान खोलून. ते कर्म करणे चांगले नव्हे जे केल्याने पश्चाताप होतो. ते कर्म करणे चांगले नव्हे जे केल्याने पश्चाताप होतो व ज्याचे फळ भोगताना अश्रू गाळावे लागतात. गाळावे लागतात का नाही? अश्रू गाळावे लागतात. पश्चाताप होतो ना, कारण तेव्हा वेळ निघून गेले. पश्चाताप आणि पश्चातापाचे अश्रू. चुकलो म्हणतात आम्ही, तेव्हा समजलंच नाही, असं झालं तसं झालं. आता चुकलो म्हणतो काय, रडलो काय, आणि काय केलं काय, विषय संपून गेलेला असतो, वेळ निघून गेलेली असते ना. बघा, याच गाथेला अनुसरून प्रत्येक घराघरात परिस्थिती अशी. आम्हाला वाटलं म्हणतात आमचाच मुलगा आहे. तर वाटण्याचा काय विषय बापा, तुमचाच तर मुलगा राहत आहे का नाही? प्रत्येकाला, कोणत्याही मायबापाला वाटते आपले लेकरं बिघडावे. वाटत कोणाला नाही, पण भगवान बुद्ध म्हणाले वाटल्यानं काही होत नाही. वाटल्याने काही होत नसते. त्यासाठी आपले कर्तव्य काय आहेत? ती मन जे आपण म्हणतो का ना नेहमी साप निघून गेल्यावर फरकांडीला मारण्यामध्ये काहीच अर्थ नसतो. असतो काय? नसतो ना. बघा ना, एकदा बिघडलं त्याचा आळणी लाड करू असतो,
आपल्याला वाटते माझंच आहे माझंच आहे. असा गतिरोधक जेव्हा लागते तेव्हा खाडकन डोळे उघडतात आपले आणि आपल्याला वाटते आता गणित काहीतरी बिघडलं. मग त्याला बोलायला जाव ते ऐकून घेत नाही. घेते का? तेलंगणामधून माझ्या एका आईने मला फोन केला परवाला. तेलंगणामधून मी मुंबईवरनं येत होतो. फोन आला. भंतेजी म्हणे तुमचे प्रवचन ऐकतो. तुमच्या प्रवचनांना ऐकून मी ध्यानाला गेलो. ध्यानाच्या शिबिरं करत आहे आता. आम्हाला काही माहिती नव्हतं आणि प्रवचन ऐकून खूप बदल झाला माझ्यामध्ये, माझ्या मुलामध्ये बदल झाला, म्हणजे माझ्या सुनेमध्ये बदल झाला. आमच्या घरामध्ये खूप चांगलं सगळं काही आहे म्हणे. पण मला 2 मुली आहेत म्हणे. सगळ्यांचे लग्न झाले. आता हे काय पित्राचं काय काय सुरू आहे म्हणे काय काय? अरे बापा काय अभ्यास तुमचा बापा. तर भंतेजी म्हणे माझी मुलगी जरा मोठ्या घरी आहे म्हणे. जरा मोठे लोक 150 आणि असतात. काही सगळे नाही आहे का नाही. गरीब सुधरू शकते लवकर. अपवाद वगळला तर मोठे हवेत राहतात. हमको कोई जरूरत नाही म्हणतात. आमच्याकडे नोकरी आहे, पैसा आहे, काय जायचं विहारात, काय ऐकायचं प्रवचन, काय वंदन करायचं, काय कुठं जायचं, आविर्भावामध्ये तोऱ्यात असतात. पण भगवंताने सांगितलं, बाबासाहेब पण बोलले की गरिबाला धर्माची आवश्यकता आहे. तर मग त्या आईनं सांगितलं भंतेजी माझ्या पोरीनं तगादा लावला. आता काही पोरी आम्ही पाहतो लोक सांगतात किंवा समजते ना आपल्याला वर्तनात 150 आणि असतात काही. तर त्या पोरीनं तगादा लावला म्हणे. आपले बाबा मग तिचे वडील गेले. त्या आईचे मालक वारलेले आहे. तर पोरीनं तगादा लावला ती तिकडच्या पद्धतीनं पोरगी. तर शिक्षण जास्त झालं ना. शिक्षण जास्त झालं गणित बिघडते. काही ठिकाणी, सगळ्या ठिकाणी नाही. तर ती पोरीनं तगादा लावला की बापाच्या नावानं ते काय करायचं ते कर. भांडण केलं म्हणे पोरीनं. पोराला फितवून दिलं माझ्या खिलाफ भावाला की आई लयच बुद्ध धम्माच्या नादी लागली आणि असं कुठं असते काय आणि तसं कुठं असते काय आणि पप्पा गेले हे करायला पाहिजे, नैवेद्य दाखवायला पाहिजे. ते काय करतात ते माहीत नाही. कावळ्याला घास भरवणं आणि कोणाला घास भरवणं करतात म्हणून लोक नैवेद्य दाखवतात म्हणून लपून चोरून काय करतात. रिकामं लय काय करता येते. जे करायला पाहिजे ते नाही करता येत. मेल्यावर त्यांच्या नावाने जेव घालते आणि जिवंतपणात त्याला घास नाही भरवत. असे उलट्या डोक्याचे लोक, डुप्लिकेट लोक आहे का नाही या जगतामध्ये. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं बघा की या जीवनामध्ये आपल्याला काही गोष्टी समजल्या पाहिजे की ज्या गोष्टी आपण करू शकलो पाहिजे. तर म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की पश्चातापाची आपल्यावरती वेळ येऊ नये. तर बघा तुम्हाला मी आज सांगेल की मातापित्यांचं काय कर्तव्य आहे. काल आपण काय बघितलं? कोणाचे कर्तव्य बघितले? मुलांचे कर्तव्य पाहिले. आज आपण पाहूया मातापित्यांचं काय कर्तव्य आहे. कारण प्रत्येकाला वाटते का नाही आमची मुलं चांगले निघावेत, वाटते का नाही? प्रत्येकाला वाटते. कोणत्याही जाती धर्माचे असो त्यांना वाटते की आमची मुलं चांगली निघावेत. तर बघा पहिलं काय कर्तव्य आहे. पहिलं कर्तव्य आहे भगवान बुद्ध म्हणाले मातापित्यांचं की आपल्या मुलांना वाईट वर्तनांपासून दूर ठेवावे. आता बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात का नाही? दिसतात का नाही? तर आपल्या मुलांना वाईट वर्तनापासून दूर ठेवता आलं पाहिजे. आता मी जसं तुम्हाला म्हणालो कपडे लता खाणं पिणं हे सगळं काही करावं, पण त्यासह आपल्या मुलांना समजा काही वाईट वागत आहे, लहानपणापासून उद्धटपणे वागत आहे, उद्धटपणे बोलत आहे, बापाच्या तोंडात मारत आहे, आईच्या तोंडात मारत आहे, असे काही लेकरं असतात लहान. बघा आता आपल्याला वाटतं ते लहान आहे.
ते मोठं झालं की पुन्हा मारते जोरात. आणि तेव्हा काय करावं मग? तेव्हा आपल्याला सहन होते का? आता ते लहान आहे म्हणून आपल्याला सहन होते, लाड लाड राहते ते की मारते म्हणून. बघा तुम्ही काही काही लेकरं असे आहेत बघा, मारतात एकदम, काही जोरात मारते. त्या दिवशी सांगितलं एका ठिकाणी भंतेजी म्हणे ते पोरानं आमच्या त्याच्या हातात काहीतरी पडलं म्हणे आणि त्यानं अशा जोरात मारलं म्हणे बापाला. लहान लेकरू हो, ते हातात काहीतरी त्याच्या ते होतं म्हणे काठीसारखं असं, तर त्या बापाला मारलं म्हणे इथं जोरात त्या लेकरानं, तर अशी रक्ताची धारच बाहेर निघाली म्हणे. बरं झालं ते डोळ्यात लागलं नाही, त्या भोवळीवर लागलं आणि रक्त निघालं. आता त्या लेकराला कुठं काय मारावं का काय करावं? पण भगवान म्हणाले की बाल्यवयामध्ये असे जर तुम्हाला काही गुण दिसत असतील तर प्रेमाने संयमाने त्याला त्याच्यापासून अलिप्त करता आलं पाहिजे. म्हणून भगवंताने सांगितलं वाईट वर्तनांपासून मुलांना आपण दूर ठेवलं पाहिजे. लहानपणापासून कुठलंही वाईट वर्तन असेल, तो क्रोधी होत असेल, मी मागे सांगितलं बघा, बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमांना जातो आम्ही, गर्भमंगलाला जातो. तर एकदा मुंबईमध्ये, मी बऱ्याचदा सांगितली ही गोष्ट, घडलेली हकीकत, मुंबईमध्ये एकदा गर्भमंगलाला गेलो होतो. त्या पहिला मुलगा होता एक, तर तो एक काही 1-1.5 वर्षाचा असेल तो मुलगा, आणि दुसऱ्यांदा ती भगिनी गर्भवती होती. तर ते प्रवचन वगैरे ऐकून कोणीतरी सांगितलं भंतीजींना बोलवा, तर बोलवलं आम्हाला आणि गेलो मग आम्ही. तर ते अगोदर काही जास्त धार्मिक नव्हते आणि मग दुसऱ्यांदा बोलवलं आम्हाला दुसऱ्या मुलाच्या वेळेला. तर गेलो तर ते घ्यायला आले, ते मालक त्या पोरीचे मला घ्यायला आलेत. मग आम्ही दोघे सोबतच घरामध्ये प्रवेश करत होतो. तर घरात प्रवेश करत होतो ते पोरगं होतं का नाही, ते भिंतीला दन 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 आदळून डोकं आदळून घेत होतं. मी म्हटलं बापा काय वाजू लागलं इथं, इथं कोणं उखळ आणलं म्हटलं मुंबईमध्ये कुटायला बापा. गावाकडे उखळ असते, आता ते कुटायचं म्हटलं, इकडं कुठं ते पोरगं असं दन 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 दन. हे माणूस माझ्या मागं होता, आता चला भंतीजी चला भंतीजी, पण ते आवाजाला यायला ना हे माझ्या मागून धावत गेलं. त्याच्या बायकोला म्हणे अगं तू काय घेतलं याच्या हातातलं? मी म्हटलं पप्पा कोणाच्या हातातलं काय घेतलं? ते बघितलं तर ते एकदम त्याचं ते असं हे झालं, त्या पोराचं असं सुजलं नाही. तर ती बाई म्हणे बा ते कार्टून पाहत होतं, तर भंतीजी येणार आहे बा, रिमोट घेतला मग त्याच्या हातात. तर गणित बिघडलं, रिमोट घेतलं. तर मग आता बसलो, पाणी वगैरे दिलं. तर मग आता ते सुरू होतं ते. तर ते दोघे नवरा बायको वंदन केलं आणि मला विचारलं मग ते भंतेजी, आता तुम्हाला ते यावेळेस गर्भमंगलाला बोलवलं म्हणे, पण माझ्या मनात प्रश्न आहे म्हणे बा एक. तर माणूस म्हटलं बा विचारा, तर हे असं का झालं असेल? मी म्हटलं बापा आता काय म्हणावं यांना, काय सांगा, हे असं का झालं असेल? मी म्हटलं पहा, तुम्ही मला जर प्रामाणिकपणे विचारत असाल आणि ऐकून घेण्याची तुमची तयारी असेल तर आपला काय परिचय नाही, पण भगवंताने सांगितल्यानुसार मी तुम्हाला सांगतो की बा हे का असं झालं असेल. तर म्हणून सांगा ना भंतेजी म्हणे काय वाईट वाटायचं त्याच्यात. मी म्हटलं पहा आपला काय परिचय नाही, पण मी सांगतो भगवंताने सांगितल्यानुसार की याच्यामध्ये हे जे असं काय कोणता आस्ताळेपणा असतो ना, आस्ताळेपणा म्हणतात, आक्रस्ताळेपणा म्हणजे हट्टीपणा, रुसणं, तर हा जो अवगुण याच्यात निघालाय, निर्माण झालाय, तर हे एक तर म्हटलं बा ताई तुमच्यातला असावा, नाही तर भाऊ तुमच्यातला असावा. तर ते भाऊ म्हणे भंतेजी बरोबर ओळखलं म्हणे तुम्ही, हिचा असाच तो भाग. तर ती टकमक त्याच्याकडे डोळे विस्पारून पाहते ती बाई त्याच्याकडे, त्या भाऊकडे. आता तिला वाटलं बाई सांगितलं धडधड. भंतेजी म्हणे तुमचं खरंच आहे म्हणे, हिच्या काही मनासारखं नाही झालं की म्हणे बापा ही सारं घर डोक्यावर घेते म्हणे, कधी उपाशीच ठेवते मला, तर कधी काही भांडच आदळते, तर ते विचारूच नका म्हणे तुम्हाला काय काय सांगू, कशावर राग काढेल आणि कशावर काय काढेल. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं बघा, नवरा बायको असतात कधी कधी, काही काही लोक असतात असे उलट्या डोक्याचे, नाही का. तुम्हाला मी गोष्ट सांगितली ती दृष्टांत. एक बाई, एक महिला होती, म्हणजे दोघे पती पत्नी होते. ती पत्नी जी होती तर ती उलट्या डोक्याची, उलट्या डोक्याची म्हणजे कर म्हटलं करायचं नाही, करू नको म्हटलं की करायचं, असा स्वभाव.
दृष्टांत आहे, जरा चांगला दृष्टांत आहे, त्याच्यातून बोध घेण्यासारखा मी नेहमीच सांगतो. तर ते असंच चालले त्या पती पत्नीचे दिवस. पावसाळ्याचे दिवस होते आणि यांचं शेत गावाच्या बाहेर होतं. गावाच्या बाहेर नदीच्या पलीकडे यांचं शेत. संध्याकाळ झाली, नदीला आला पूर. आता माणसाला पोहता येत होतं, बाईला कुठं पोहता येत होतं. अंधार पडायला आला होता. यांच्याकडे 2 बैल होते. एका बैलाची शेपटीत अर्धी तुटलेली होती, त्याला लांडा बैल. आता गावाकडे म्हणतात बघा असे शब्दाचं, लांडा बैल, का शेपटी अर्धी तुटलेली होती. दुसरा एक बांडा होता, तर त्याला बांडा बैल. हे दोघं नवरा बायको घराकडे येत होते. तर बा आता ह्याला लक्षातच नाही की बा एक कर म्हटलं की करत नाही, याला लक्षात नाही आलं. तर हे त्या नदीच्या तिथे आता नदी पार करायची, तर बैलाच्या सहाय्याने पार करायची असं ठरवलं त्यांनी. बा आता संध्याकाळ होत आहे, बैलाला पोहता येते, बैल पाण्यातून जाऊ शकतात. तर हे त्या बाईला म्हणे, बा तू काय कर, तुला काय पोहायला वगैरे येत नाही, तू बांड्याची शेपटी धर. म्हणे मी लांड्याची शेपटी धर. ही म्हणे काऊन, मला काय कमी समजता तुम्ही, मला काय समजता तुम्ही, मला काय समजत नाही का, मला काय पोहता येत नाही की काय, मला काय समजता काय तुम्ही स्वतःला. लागली तिथं भांडायला. बाबा कोण कुठं भांडेल काही सांगता येत नाही. लोक स्मशानात भांडणारे लोक पाहिले मी, स्मशानात भांडणारे. वाढदिवसात भांडतील बापा, लग्नात मारामाऱ्या. हो, स्मशानात भांडणारे लोक आहेत या जगतामध्ये. कोण कुठेही भांडण करते, नवरा बायको काय कोणी कुठे भांडण करते. तर ती बाई म्हणे काय समजता, मला काय पोहता येत नाही, मला काय समजता तुम्ही, मी काय शेपटी काय असं तसं धरणार नाही का, मला धरता येत नाही, मी लांड्याची शेपटी धरेल. म्हणे तुम्हाला काय करायचं करा. म्हणे काय करू बाप्पा आता काही लोक बिचारे हातबल होतात असे. तर ते धरली लांड्याची शेपटी तिनं. अर्ध्या नदीत आल्यावर आता याला मुका बसाव का नाही यानं. हे म्हणे धरली तर धरली बाई, पक्की धर, सोडू नको. ते म्हणे काऊन, मी सोडून देईल. आणि म्हणता म्हणता आता ते डोक्यावर परिणाम झालेला असते लोकांच्या. दिली सोडून आणि गेली वाहत. हे नदीच्या वरती आलं, ह्यानं जिकडं वाहत गेली तिकडं पाहावं का नाही, हे उलट्या दिशेने पाहत सुटलं वरच्या दिशेने. आता हे वरच्या शेतकऱ्यांना विचारते, माझी बायको वाहून गेली म्हणे माझी, तर इकडं आली का. तर शेतकरी विचारत होती, बा कुठून वाहत गेली. तर त्यानं सांगितलं ते वडाचं झाड खाली दिसते की नाही, तिथून वाहत गेली. तर लोक म्हणाले तू का वेडा झाला का, तिथून वाहत गेली तर खाली जाईल, इकडं कशी येईल. नाही हो, माझ्या बायकोचा स्वभाव जरा उलटा होता, सगळ्या गोष्टी उलट्यात तिला सुचायच्या, म्हणून असं वाटलं बा वरती आली का काय वाहत. आता याच्या डोक्यावर परिणाम झाला. आणि अशा प्रकारे बघा काही लोक असे आहेत. तर त्यांना सांगितलं मी त्या मुंबईवाल्यांना की तुमचं असं असेल तर त्यांना लगेच म्हणे भंतेजी खरंच असं आहे. हे भगवंतानं पण सांगितलं की जसा मातापित्यांचा स्वभाव असतो, लेकरांचाही तसा स्वभाव तयार होतो. म्हणून मी नेहमी सांगत असतो बघा, आडात असेल तर पोहऱ्यात असते, आडातच नसेल तर पोहऱ्यात येत नाही. म्हणून मायबाप धार्मिक पाहिजे, म्हणून मायबाप चांगले पाहिजे, मायबाप प्रामाणिक पाहिजे, मायबाप शिस्तीत पाहिजे, मायबाप व्यवस्थित पाहिजे, तर त्याचे परिणाम लेकरांवरती होतील. म्हणून भगवंताने सांगितलं आहे सर्वात सुरुवातीला पहिली गोष्ट की आपल्या मुलांना वाईट वर्तनांपासून लांब ठेवावे. आता कोणते मायबाप ठेवू शकतील वाईट वर्तनांपासून लांब, जे स्वतः वाईट वर्तनांपासून लांब असतील ते, आहे का नाही. ज्यांचं स्वतःचंच वर्तन चांगलं नाही तर ते कोणत्या तोंडानं लेकरांना म्हणतील वाईट करू नको, आणि म्हणतीलच कशी, ती मानसिकता येईलच कशी त्यांची, नाही का. बघा तुम्ही काही वाह्यात गेलेले काही मायबाप असतात, तुमच्या माहितीसाठी सांगतो, दारू गांजा बिडी तंबाखू वाईट नाद ह्याच्यात वाया गेलेले असं की नाही. आता दारू पिणाऱ्या बापानं कोणत्या तोंडानं सांगा पोराला तू दारू पिऊ नको, आणि कसं ऐकेल पोरग. बघा विचार तर करून बघा ना तुम्ही, ऐकू शकेल काय, नाही ऐकू शकत. म्हणून भगवंतानं पहिल्या कर्तव्यामध्ये सांगितलं की आपल्या मुलांना वाईट वर्तनापासून अलिप्त ठेवा. म्हणजे पंचशिलेच्या विरुद्ध वागत असतील तर त्याच्यापासून त्यांना अलिप्त ठेवा. हिंसा करत असतील तर हिंसेची प्रवृत्ती असेल तर अलिप्त ठेवा, चोरीची प्रवृत्ती असेल तर अलिप्त ठेवा. कुठलीही प्रवृत्ती. एका ठिकाणी असं सांगितलं बघा की आपल्या लेकरांच्या वाईट वर्तनांकडे कानाडोळा जर केला तर भविष्यात त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. तर एकदा बघा एक राजा होता, त्याचा दरबार होता. राज दरबारात लोक कामाला असतात, तर एक सेवक राज दरबारात कामाला होता, कर्मचारी राज दरबारात कामाला होता. तो तरुण होता
म्हणजे वयात येत होता असा पोरगा, तर तो कामाला राजदरबारामध्ये कामाला होता, कामाला जायचा तो. घरी त्याची आई होती, लग्न वगैरे काय झालं नव्हतं त्याचं. आणि मग एक दिवस काय झालं, छोट्या मोठ्या वस्तू तो चोरून आणायचा राजदरबारातून. आता त्याला वाटायचं बा एवढा राजदरबार आहे आणि इथून काय घेऊन गेल्यावर कोणाला काय पत्ता लागेल, कारण एकदा काय ते मानसिकता तयार झाल्यावर मग काय नाही. तर तो छोट्या मोठ्या वस्तू आणायचा. त्याची आई होती घरी, त्याची आई लालची, तिला बरं वाटायचं, फुकट भेटू लागलं तर बरं वाटते माणसाला, कोणाला पण म्हणजे जे धार्मिक नाहीत, प्रामाणिक नाहीत, इमानदार नाहीत त्यांना. आणि मग त्यांना वाईट नव्हतं वाटत त्या आईला, खूप चांगलं ती शाबासकी द्यायची, वा 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 वा. काही दिवस गेले, आता पोराला चोरीचं व्यसन लागलं ना, व्यसन लागल्यावर बेकार असती गोष्ट. व्यसन लागलं, एक दिवस राणीचे आभूषण असे पडलेले होते, राणीचे आभूषण अलंकार असे पडलेले होते. आणि यानं ते आभूषणांमधले काही आभूषण ढापले, म्हणजे लोपून ठेवले आणि नेले घरी. आई खूप खुश, वा 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 वा, किती चांगलं आणलं, फार चांगला माझा मुलगा वगैरे वगैरे. आता राजदरबारात चोरी केली. चोरी कुठे केली? राजदरबारात केली. आता राणीचे महागडे आभूषण असतील, अलंकार असतील, आणि समजलं चोराची तलाशी घ्या, कोण कोण होतं कामाला, काय होतं त्याचा तपास झाला आणि हा चोर म्हणून लक्षात आलं. आता राजा मृत्यूदंडाची शिक्षा दिली. आणि मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यावर मग आई गयावया करायला लागली, रडायला लागली. उपयोग आहे तिथे आता रडून तो. म्हणून या गाथेत भगवान बुद्ध म्हणाले, पश्चातापाची वेळ येईल असं कर्म करता कामा नये. रडता रडता त्याचं फळ भोगायला लागेल असं कर्म कामा नये. आणि त्यामुळे बघा त्या मुलाला मृत्यूदंड झाला. वेळीच जर थांबवलं असतं तर बात बनली असती ना, नाही का? वेळ निघून गेल्यावर उपयोग आहे का? सगळ्या बाबतीमध्ये बघा. म्हणून मी म्हणतो, हे हट्ट करणारे मुलं किंवा लहानपणामध्ये जे काही कोणत्या गोष्टी असतील, तर भगवान म्हणाले तुम्ही लक्षात घ्या त्यांची मानसिकता कोणीकडे चालली आहे, नाही का? त्यांचा स्वभाव कोणीकडे चालला, चोऱ्याकडे चालला का अजून काय काय करण्याकडे. आणि म्हणून भगवंताने सांगितलं बघा की वाईट वर्तनापासून आपल्या मुलांना अलिप्त ठेवणे हे मायबापाचं कर्तव्य आहे. आणि मोठं झाल्यावर नाही, तर लहानपणापासून. मोठं झाल्यावर तर मग ते विषय संपला की हो, मोठं झाल्यावर काय करता येत नाही ना. दुसरी गोष्ट सांगितली, कुशल कर्म करण्यासाठी त्यांना प्रेरित करा. मुलांना कुशल कर्म करण्यासाठी प्रेरित करा, दान पुण्य करण्यासाठी प्रेरित करा, त्यांच्या हाताने दान पुण्य करत राहा. सील पालन करण्यासाठी त्यांना प्रेरित करा, प्रेरणा द्या त्यांना. तुम्ही सील पालन करा, त्यांना म्हणा चला बाळा आपण भगवंतासमोर बसूया, आपण त्रिवार वंदन करू, पंचांग प्रणाम करू, चला वंदनेला जाऊ, आपण किमान रविवारी का होईना आपण विहारात जाऊ, चला. असं वाटलं पाहिजे लहानपणापासून. सवय होईल का नाही? सवय होईल ना, ती चांगली सवय होईल. म्हणून भगवंतानं सांगितलं कुशल कर्म करण्यासाठीची गोडी निर्माण करा, धार्मिकतेची गोडी लावा. काही परिवार पाहतो आम्ही बघा, अख्खा परिवार धार्मिक, खूप चांगले, आणि काही परिवार वाह्यात गेलेले, बिलकुल धार्मिकता नाही, भंतेजी माहीत नाही, विहार माहीत नाही, सामाजिक बांधिलकीची जाणीव नाही, समाजात जाणं नाही, उठणं नाही, आणि लय नोकऱ्यान बिकोऱ्यान ती विचारूच नका, श्रीमंती सगळं आहे, पण धार्मिकतेचा लवलेश नाही. भगवान बुद्ध म्हणाले काय करता त्याला? धार्मिकता पाहिजे, कारण मुलांवर त्याचा परिणाम होईल ना. माता पित्यांच्या स्वभावाचा मुलावर परिणाम होत असतो, मुलांवरती परिणाम होत असतो, अपवाद वगळता. आणि म्हणून भगवंताने सांगितलंय कुशल कर्म करण्यासाठी प्रेरणा द्या, मुलांना प्रेरित करा. हे मायबापाचं कर्तव्य आहे ना. मायबापांनी मुलाला केवळ श्रीमंतच बनवण्यासाठी, नोकरीला लागण्यासाठीचाच प्रयत्न करायला नाही पाहिजे, तर त्यासह मुलं धम्म संस्कारी कसे होतील यासाठी सुद्धा प्रेरित केलं पाहिजे त्यांना. तिसरी गोष्ट सांगताना भगवंतांनी सांगितलं आहे की त्यांची आजीविका पूर्ण करण्यासाठी, म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना शिक्षण दिलं पाहिजे तुम्ही, नाही का? उदरनिर्वाह आहे ना, त्यांनी जीवन जगले पाहिजे, त्यांचे पोटाची खळगी भरली पाहिजे, त्यासाठी मुलांना शिकवा. मग व्यवसाय शिकवा, शिल्पकला शिकवा, किंवा कुठले कोर्सेस करा, डिप्लोमा आहेत किंवा अजून काही डिग्र्या आहेत, तर त्यांना शिक्षण द्या म्हणाले. शिक्षणावर भर द्या. आपल्या देशामध्ये तुम्ही पाहत असाल की काही अनेक इथे मुलं आहेत की शिक्षणापासून ते वंचित आहेत. आता मी तर नेहमी सांगतो आहे, खाजगीकरण आले बघा सगळीकडे. श्रीमंतांचे मुलं शिकू शकतात, पण गरिबाचे मुलं कुठून शिकतील? हजारो रुपये फीस आहे क्लासेसची, नाही का, कॉलेजची, कुठून शिकतील?
वर्षाला 1,00,000 रुपये लागत असतील किमान, आणि ज्या कुटुंबाचं, ज्या बापाचं वर्षाचंच उत्पन्न 1,00,000चं असेल समजा, काही काहींचं तर बिलकुल नसेल हो, पण ज्यांचं 1,00,000चं असेल तर त्यानं पोराला शिकवावं काय आपलं घर चालवावं. बघा तुम्ही, एवढी वाईट परिस्थिती आपल्या देशामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये, आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देशामध्ये चाललेल्या आहेत. बघा हे बघा, आंदोलन करणं, काय काय करणं सुरू आहे सगळीकडे. आणि या बाबतीमध्ये मी कधी कधी विचार करतो बघा, की ब्राह्मण समाजाला लोक नावं ठेवतात, त्यांच्याकडून एक गुण घेण्यासारखा आहे. तुम्ही आता पाहाल, आता हे माईकवरती बोलतोय, आपली कॉलनी आहे, लोकांनी विचार करावा या बाबतीमध्ये सगळ्या जाती धर्माच्या. आता हे 9 दिवस कार्यक्रम सुरू आहेत की नाही सगळीकडे, तुम्ही पहा त्या कार्यक्रमांमध्ये नाचायला आलेले ब्राह्मण समाजातले पोरपोरी किती असतील? आयोजकांमध्ये ब्राह्मण किती असतील ते पहा. आहेत का? असतील? नाही आहे. आता 10 दिवसाचा कार्यक्रम संपला बघा, म्हणजे टीका करत नाही, तुम्हाला हकीकत सांगतो. आपल्या चॅनलवरून सगळ्या जाती धर्माचे लोक प्रवचन ऐकतात. हकीकत बघा कशी आहे, की आता 10 दिवसाचा कार्यक्रम आटोपला, त्याच्यामध्ये तरी कोणता अध्यक्ष, कोणता उपाध्यक्ष, कोणता सचिव, खजिनदार किंवा बसवणारन किंवा काय तिथं नाचणारन, काय काय म्हणणारन, पत्ते खेळणार होते कोणी ब्राह्मणाचे? असतात का? ना पोरी असतात. काही अपवाद वगळता फार तुरळक असतील. त्यांचे मुलं, त्यांचे मायबाप शिकवतात, त्यांना विदेशात पाठवतात, त्यांना चांगल्या क्वालिटीचं शिक्षण देतात, त्यांना या दुनियादारीमध्ये पडू देत नाहीत. हा गुण ब्राह्मणांकडून सुद्धा घेण्यासारखाच आहे. मी आपल्या लोकांना अधिकारवाणीनं, जबाबदारीनं सांगतो. भगवान बुद्ध म्हणाले, सगळ्यांनाच नाव ठेवण्यात काही अर्थ नसतो. ज्यांना नाव ठेवतोय त्यांच्याकडे जर काही सद्गुण असतील तर ते आपण घेतले पाहिजे. ते लोक, तो समाज चंगळवादामध्ये पडत नाही. पडतो काय? नाही पडत. बघा तुम्ही, वर्गण्या मागायला फिरतात का ते? पुरोहितगिरी करतील, ते माना मोडतील, ते काय काय करायचं करतील, पण अशा रिकामे कामं करत नाही. करतात का? नाही करत. नादी लावून देतील बाकीच्यांना, सगळ्यांना नादी लावून दिले. बघा, कार्यक्रम ठरवून दिलेत, तिकडं संसदेत कोणकोणते ठराव पास होतील, कोणता कायदा पास होईल, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी तुम्ही नाचा. इकडं नाचत राहा, तुम्ही टीव्या पाहत राहा, नाचत राहा, टीव्या पाहत राहा, नाचत राहा. आम्हाला देश कसा रसातळाला नेता येईल त्यांचा आम्ही तिकडे संसदेमध्ये प्रयत्न करतो. देशात अशी व्यवस्था आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आहे का नाही? आणि म्हणून लोकांनी आपल्या पोरांना शिकवलं पाहिजे, चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, कोर्सेस करून घेतले पाहिजे. आपल्या मुलांचे डिप्लोमा जे काही असेल ते, कुठल्याही फील्डचं शिक्षण असेल, आपल्या मुलांच्या शिक्षणावरती पूर्ण फोकस केलं पाहिजे, नाही का? कारण भवितव्य अवलंबून आहे ना आपल्या कुळाचं, वंशाचं, परंपरेचं. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं, आपल्या मुलांना शिक्षण द्या. हे सुद्धा शिकवलं भगवंतानं, की मुलांना शिक्षण द्या. 2600 वर्षांपूर्वीचे हा उपदेश आहे. चौथी गोष्ट सांगितली, योग्य स्थळ पाहून आणि योग्य वेळ पाहून आपल्या मुला मुलींचं लग्न लावून द्या. योग्य स्थळ आणि योग्य वेळ. अवेळी नाही म्हणाले भगवान, आणि कुठे पण नाही म्हणाले भगवान. कुठेही लग्न लावून द्यायचं असंही नाही. आपल्या देशामध्ये पाहिल्या जाते, पोरगा काय करते एक, दुसरी गोष्ट त्याचा बाप काय करते, तिसरी गोष्ट घर आहे का स्वतःच, नाही का, पाहिलं जाते, आणि चौथी गोष्ट रंगरूपाला आहे का नाही. काही काही ठिकाणी रंगरूपाला पण दुय्यम स्थान, पण मालदार आहे का नाही याला प्रथम स्थान आहे. बिलकुल विचार केला पाहिजे की मुलगा कमवणारा आहे का नाही, पण यासह मुलाचा स्वभाव कसा आहे हे पण तर बघितलं पाहिजे का नाही. लय पैसेवाला आहे, आणि एक आई त्या दिवशी रडत रडत मला सांगत होती, भंतेजी पोरीचं लग्न थाटामाटात लावून दिलं. एकुलती एक पोरगी, कोणते मायबाप असतात बिचारे, पोरगी असो को पोरगा असो, थाटामाटात लग्न लावून देतात. त्यांच्या इच्छा असतात, अपेक्षा असतात, त्यांना वाटते आपण जे काही कमवलं लेकरांसाठीच तर कमवलं. कोणत्याही मायबापाला वाटते. पोरीचं लग्न लावून दिलं टोले जंग. पोरगा पाहिला आणि पोरानं सांगितलं की बा
म्हणजे पोराच्या मायबापानं पाहिलं, सांगितलं की खूप चांगलं, आमचं सगळं काही व्यवस्थित आहे, आणि त्या पोराला नको नको ते नाद होते, कोणते कोणते व्यसनं होते, काय काय, आणि आता काहीच सांगितलं नाही. आणि यांच्याकडून विचारपूस झाली नसेल म्हणा की काय म्हणाल, पोरगी 6 महिने नांदली आणि घरी टाकून दिली. किती दुःख त्या मायबापाला, किती दुःख त्या मायबापाला असेल, विचार करा तुम्ही. आपण सोयरिकीच्या वेळेला सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजे. परवाच्याच दिवशी बघा, नागपूरच्या एका आईचा फोन आला, बाबांचा, रडत होते बघा ते दोघेही नवरा बायको. म्हणते जी काय करावं, फसवलं म्हणे, सोयरीक केली, तुमच्याकडचे जास्त पाहुणे बोलू नका, आम्ही आमच्याकडचे पाहुणे जास्त बोलवत नाही, मोजकेच पाहुणे, लोक चांगले नसतात, असं तसं म्हणू लाडीगोडी लावली, एवढी घाई केली, सगळं काही आमच्याकडून काय काय ते कबूल करून घेतलं, आणि ते साखरपुडा का काय म्हणतात ना, ते बांधून ठेवलं, आणि मग त्याला काहीतरी काय माहीत नाही म्हणतात त्यांचं काय प्रॉब्लेम होते. तर मग 5-6 महिने झाले तर पोरगा, त्याचा बाप, त्याच्या घरचे आले आणि त्या पोरीच्या मायलाही मारलं, पोरीलाही मारलं आणि पोरीच्या भावालाही मारलं, आणि यांच्या मागे कोणी नाही. काय काय झालं असेल त्यांचं, काय झालं असेल तर ते म्हणाले आमच्या पाठीमागे कोणी नाही. पहा, पैशाची गोष्ट सांगितली म्हणे की हुंडा बिंडा काहीतरी सांगितला होता, आणि तो एवढ्या एवढ्या दिवसात आम्हाला अगोदर द्या, आम्हाला नोकरीसाठी पैसे लागतात, एवढे पैसे दिले तर पोरगा नोकरीला आता लागेल, आणि दिले नाही म्हणून आम्हाला करायचं नाही म्हणून यांनी सांगितलं असेल. तर येऊन बघा, मारामारी केली, तुम्हाला काय करायचं ते करा, आणि पोलीस स्टेशनला स्वतःच गेले आणि यांची कंप्लेंट दिली. आणि हे गरीब बिचारे, हे म्हणे भंतेजी गेलो आम्ही पोलीस स्टेशनला, आमची तक्रारही घेतली नाही आणि काहीच नाही पोलिसांना. किती बेकार आहे घटना. अशा कितीतरी घटना असतील तुमच्या माहितीसाठी, असतील का नाही, कितीतरी घटना. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की योग्य स्थळ, थायलंडमध्ये बघा, त्याच पोराला प्रथम प्राधान्य देतात की जो मुलगा चिवरामध्ये जास्त वर्ष राहिला. माहिती आहे तुम्हाला, बघा थायलंडमध्ये माहिती काढा, स्वभावाला महत्त्व आहे. मग सांगण्याचं तात्पर्य स्वभावाला, वर्तनाला महत्त्व आहे. चिवरात जास्त दिवस राहिला म्हणजे त्याचं वर्तन चांगलं आहे ना, नाही का, आणि त्याला प्राधान्य देतात. मग मुलगा नवरदेव म्हणून त्याला प्राधान्य दिल्या जाते. पण आपल्याकडे मात्र तसं प्राधान्य दिल्या जात नाही. आपल्याकडे प्राधान्य पैशाला, श्रीमंतीला दिल्या जाते. बिलकुल त्यालाही प्राधान्य दिलं पाहिजे, परंतु मुलगा काही खातो पितो का, किंवा अजून काही त्याला वाईट नादा आहेत का, ह्याची पण शहानिशा केली पाहिजे ना, केली पाहिजे का नाही. नंतर पश्चातापाची वेळ येते ना हो. कितीतरी मायबाप याच्यामुळे परेशान आहे, तुम्हाला मी सांगतो, आणि त्यामुळे सगळा पचका होते ना तिथे. भगवान बुद्ध म्हणून म्हणाले योग्य वेळ पाहून त्यांचं लग्न लावून द्या, असं म्हणाले भगवान बुद्ध. योग्य वेळी मुला मुलींना संपत्तीचे वाटेकरी बनवा. 5वं कर्तव्य, शेवटचं कर्तव्य काय सांगितलं, योग्य वेळी मुला मुलींना संपत्तीचे वाटेकरी बनवा. कारण वेळ निघून गेली की बघा घराघरामध्ये परेशानी होते का नाही. 2-3 भाऊ असतील आणि मायबापानं काही वाटण्या करून दिल्या नाही, भांडण होतात का नाही, खूप भांडणं होतात, खूपच भांडणं होतात. गावाकडेच काय, शहरातही होत असेल तुम्हाला. फार कमी मॅच्युअर लोक असतील ज्या घरातली मुलं चांगली असतील, समजदार असतील, तर त्यांची गोष्ट वेगळी, ते तर अपवादामध्ये आले. पण बहुसंख्य घरांमध्ये प्रॉपर्टीमुळे वाद आहेत. भाऊ भावात नाही, बहिणीचं भावाचं पटत नाही, प्रॉपर्टीमुळे, संपत्तीमुळे, आहे का नाही. बिलकुल कितीतरी घरांमध्ये हे वाद असतील. बघा, कोणत्याही जाती धर्माचे लोक असू द्या, हे वाद आहेत, प्रचंड वाद आहेत, प्रचंड लोकांच्या घरामध्ये भांडणं आहेत, आणि त्या भांडणाचा अतिरेक होतो, आणि मग मायबाप असे बारीक चेहरा करून राहतात. भाऊ भावाला जेव्हा भांडतो, मी लहान होतो तेव्हा पाहिलं बघा, सख्खे भाऊ रोज अशी एवढी मारामारी करायचे की जणू काय दुश्मन. आणि एक वेळ एका भावानं दुसऱ्या भावाला लाकडानं मारत होते, बाप मध्ये पडला, आणि एवढं लाकूड हो, ते लाकूड भावाला त्या लाकडानं मारत होता तो खरोखर, आणि बाप मध्ये आला आणि बापाच्या डोक्यामध्ये ते लाकूड पडलं बघ, रक्त बंबाळ. बाप, ते लहान होतो तेव्हा बघितलं एका गावामध्ये अशी परिस्थिती बघ, संपत्तीमुळे, आहे ना.
तर म्हणून भगवंताने सांगितलं की आपण आता म्हातारपणाकडे चाललो, तर आपण जर वाटणे करून दिल्या नाही तर उद्या तर होतीलच हो, पण आपल्या माघाऱ्या जेव्हा होतील तेव्हा भांडण वादविवाद होऊ शकतात ना. म्हणून आपण योग्य वेळी 4 लोक बोलून हे तू सांभाळायचं, हे तू सांभाळ, तुम्ही तुमचं पहा काय, कारण त्याच्यामुळे घर घरात राहणार नाही ना. मग समजा ह्याच्यामध्ये बिघाड झाली तर. म्हणून भगवंताने शृगालाला हे पण सांगितलं बघा, किती छोट्या छोट्या गोष्टी आणि किती महत्त्वाच्या गोष्टी आहे भगवंताने त्या शृगालाला सांगितल्या बघा. प्रॉपर्टीच्या संदर्भातही भगवान बुद्धांनी सांगितलं की योग्य वेळी मुलामुलींना संपत्तीचे वाटेकरी बनवावेत, जेणेकरून नंतर वाद होणार नाहीत. आणि अशा प्रकारे त्या शृगालाला अर्थातच आपल्या आई वडिलांचे, माता पित्यांचे, मुलांच्या प्रती काय कर्तव्य आहे या संदर्भात भगवंताने उपदेश केला. आता मला सांगा, हे 5 कर्तव्य जे कोणते माता पिता पाळतील मुलांच्या संदर्भात तर मुलं बिघडतील काय? पश्चातापाची वेळ येईल का? पश्चातापाचे अश्रू गळावे लागतील का? मग नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगतो लोकांना, आपल्याच नाही सगळ्याच लोकांना, बिलकुल आपण पैसे कमवा, सगळ्या गोष्टी कमवा, पण तुम्ही धार्मिक राहा, शीलवान राहा, गुणवान राहा. त्याच्यामध्ये काय म्हणू आपण, मॅच्युरिटी राहिली पाहिजे, आपल्यामध्ये कॉमन सेन्स असायला पाहिजे की आपल्या स्वभावाचा लेकरांवरती काही दुष्परिणाम होईल का, याही गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. आणि जर आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रामाणिक राहिलो, आदर्श म्हणून जीवन जगत राहिलो, मी नेहमी सांगतो जे मायबाप आदर्श असतात, आदर्श माता आणि आदर्श पिता जर तुम्ही असाल तर मुलांकडून अपेक्षा ठेवू शकता तुम्ही की आदर्श मुलगा आणि आदर्श मुलगी घडेल म्हणून. बरोबर की नाही? कुणावर अवलंबून आहे? माता पित्यांवरती अवलंबून आहे. कारण एकदा का गोष्ट निघून गेली पुढे ही काहीही आपण करू शकत नाही, आपल्या हातात काही उरत नाही पश्चातापाशिवाय. आणि त्यामुळे भगवंताने हा अत्यंत सुंदर असा उपदेश त्या शृगालाला केलेला आहे. पूर्व दिशा माता पित्यांना समजावे आणि माता पित्यांची पूजा करावी या आशयाचा हा उपदेश आहे. आणि दोघांनाही एकमेकांचे कर्तव्य समजून सांगितले. आता पुढली दिशा कोणती हे पाहण्यासाठी तुम्हाला आता पुढला भाग पाहावा लागेल. अत्यंत इंटरेस्टेड आता उपदेश आहे बघा, रोजच असतात इंटरेस्टेड, पण तरी पण तुम्हाला सांगतो आता पुढली दिशा पण. आणि सगळ्याच आता किती दिशा राहिल्या? 5 दिशा राहिल्या. एक दिशा काल आणि आज आपण पूर्व दिशा पाहिली, आता ह्याच्या पुढच्या दिशा पण 5 दिशा राहिल्या. त्या दिशा कुणाला म्हटलंय भगवंताने, मग त्याच्यामध्ये कुणाचे काय कर्तव्य सांगितलेले आहेत, त्याचे दुष्परिणाम कोणते, त्याचे सुपरिणाम कोणते, हे आपल्याला निश्चितच पुढे पुढे ऐकायला मिळेल. आपण भगवंताची ही वाणी कायम ऐकत राहावे आणि आपल्यामध्ये अंगीकार करावा ह्याचा, आपण या बुद्धाच्या वाणीला फॉलो करावं, त्याचं आचरण करावं, जीवनामध्ये उतरवावं आणि आपल्याही जीवनाचं सोनं करावं. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो आहे. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness.
बुद्धं शरणं गच्छामि।